चित्रपट क्षेत्रातील असेच काही आजोबा सुपरस्टार, आजी दिग्गज अभिनेत्री आणि नातवंड आजची पिढी गाजवणारे स्टार्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिग्गज आजोबा आजी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज इंडस्ट्री गाजवणारी त्यांची नातवंड कमलाबाई गोखले आणि विक्रम गोखले. कमलाबाई गोखले 1900 आणि 1997 हा त्यांचा काळ. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्रींपैकी एक आणि पहिल्या बालकलाकारत्या होत्या. विक्रम गोखले हे त्यांचे नातू. 1945 त्यांचा जन्म झाला होता आणि 2022ला त्यांचं निधन झालं. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून विक्रम गोखले यांना ओळखतो आपण. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत ह्या पहिल्या नायिका आणि आजी कमलाबाई गोखले या दोघीही अभिनय क्षेत्रात होत्या. अरुण कर्नाटकी यांचे नातवंड अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे. दिवंगत अभिनेता दिग्दर्शक अरुण कर्नाटकी आणि अभिनेत्री लता अरुण यांच्या कन्या प्रिया बेर्डे आणि त्यांची मुलं अभिनय आणि स्वानंदी. प्रिया बेर्डे यांचे वडील अरुण कर्नाटकी हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते आणि प्रियाची आई लता अरुण देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आदिनाथ कोठारे आणि त्यांच्या आजोबा अंबर कोठारे ही आजोबा आणि नातवाची जोडी. अंबर कोठारे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील आणि आदिनाथ कोठारे यांचे आजोबा. 21 जानेवारी 2023 रोजी त्यांचं निधन झालं. आदिनाथला पाणी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. अंबर कोठारे हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि निर्माते होते, ज्यांनी दे दनादन आणि धडाकेबाज सारख्या महेश कोठारे यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका देखील केल्या होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख आणि त्यांची नात साजिरी देशमुख. ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख अनेक नाटकांची निर्मिती देखील त्यांनी केली होती. रायगडाला जेव्हा जाग येते, ही श्रींची इच्छा, इथे ओशाळाला मृत्यू, हुरियात सदा टिंगलम, प्रेमाच्या गावा जावे, जोडी गुलाबी, कुलकर्ण्यांचं स्थळ या नाटकांमध्ये त्यांनी विविध व्यक्तिरेखा देखील साकारल्या होत्या. राजा मयेकर आणि ओंकार राऊत ही आजोबा आणि नातवाची जोडी. महाराष्ट्राचे हास्यजत्रा फेम ओंकार राऊत याचे आजोबा प्रसिद्ध अभिनेते होते. टाइमपास या चित्रपटातून ओंकारने त्याच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाला. अभिनेते राजा मयेकर हे ओंकार राऊतचे आजोबा आहेत. राजा मयेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला. शाहीर साबळे यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीला लोकनाट्यांमधून कामं केली. शांताजोग आणि क्षितिजोग. क्षितिजोग ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शांताजोग यांची नात. शांताजोग यांनी मराठी रंगभूमीवर भावबंधन, एकच प्याला आणि नटसम्राट यासारख्या नाटकांमधून गाजलेल्या भूमिका साकारल्या. तर क्षितिजोग हिने अनेक मराठी हिंदी मालिका चित्रपटांमधून काम केलेलं आहे. हेमंत भोमेची ती पत्नी. व्ही शांताराम आणि सिद्धार्थ रे ही आजोबा आणि नातवाची जोडी. सिद्धार्थ रेचं दुसरं नाव सुशांत रे. तो चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचा नातू. चानी या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. त्याचे आजोबा व्ही शांताराम यांनीच तो चित्रपट दिग्दर्शित केला होता. जैत्रे जैत चित्रपटामध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं होतं. बाजीगर, परवाने, पहचान, मिलिटरी राज या चित्रपटांबरोबर अशी ही बनवा बनवी या चित्रपटात तो झळकला होता. अभिनेते जयराम कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी. जयराम कुलकर्णी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकापासून केली होती. त्यांच्या सुनबाई मृणालदेव कुलकर्णी आणि त्यांचा नातू विराजस कुलकर्णी. मीनाक्षी शिरोडकर यांच्या 2 नाती म्हणजे नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर. शाहीर साबळे यांना आपण सगळेच ओळखतो. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. रमेश देव आणि आर्यदेव. रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव आणि त्यांचा मुलगा आर्यदेव देखील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. शरद तळवळकर आणि कपिल तळवळकर हा त्यांचा नातू. शरद तळवळकरांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भूमिका गाजवलेल्या आहेत आणि त्यांचा नातू कपिल हा हॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावत आहे. मंदाकिनी भडभडे आणि मृण्मयी लागू. मंदाकिनी भडभडे यांची लेक रीमा लागू, तर रीमा लागू यांची लेक मृण्मयी लागू. शरद पिळगावकर यांचा मुलगा सचिन पिळगावकर यांना आपण सगळेच ओळखतो आणि शरद पिळगावकर यांची नात श्रिया पिळगावकर. आशुतोष गोखले याने आजोबा विद्याधर गोखले आणि वडील विजय गोखले यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाची वाट धरली. विद्याधर गोखले हे प्रसिद्ध नाटककार म्हणून ओळखले जातात, तर विजय गोखले यांनीही हिंदी मराठी चित्रपट मालिका सृष्टी गाजवली. विद्याधर गोखले यांचा मुलगा विजय गोखले आणि त्यांचा मुलगा आशुतोष गोखले
म्हणजेच विद्याधर गोखले यांचे नातू आशुतोष गोखले. अभिनेते राजशेखर यांची नात आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर ही अभिनेत्री आहे. यासोबत ती शिक्षणही पूर्ण करते. तिचा जर्मन भाषेचा अभ्यासही सुरू आहे. जर्मनीत जाऊनही ती शिकली आहे. आता PhDसाठी प्रवेश घेतला आहे. आपली पोर हुशार आणि सिन्सिअर असणं हे बापासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायीच आहे. पण तरी मी पोरीला सल्ला दिला. म्हटलं, दमानं गं पोरी, पंजोबा आजोबा बाप सगळ्यांच्या वाट्याचं तू एकटी शिकणार की काय, असं गमतीत ते लेकीला म्हणतात आहेत. अशा अनेक जोड्या असतील ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. मंडळी, तुम्हाला आजी आजोबा नातवांची जोडी माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच फिल्मी कुटुंबाच्या रंजक कथा पाहण्यासाठी फिल्मी KMW 29ला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.